आजपासून 3 दिवसात तुमचं कोणतंही काम जर ग्रामपंचायतीमध्ये असेल तर ते होणार नाही, कारण राज्यातील सर्व ग्रामपंचायती आजपासून 3 दिवस बंद असणार आहेत। ग्रामपंचायत सरपंच, कर्मचारी तसंच ग्रामसेवक यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलाय। त्यामुळे आजपासून 20 डिसेंबरपर्यंत राज्यभरात कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन केलं जाणार असल्यानं ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे। मानधनासह ग्रामपंचायत कर्मचारी, संगणक परिचालक यांच्या प्रश्नांसंदर्भात अखिल भारतीय सरपंच परिषदेसह ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या राज्यभरातील सर्व संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। 3 दिवस बंद नंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर जानेवारी महिन्यात राज्यभरातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आणि सरपंच सदस्यांनी लाखोंच्या संख्येनं मंत्रालयावरती मोर्चा काढण्याचा इशारा दिला। ग्रामीण महाराष्ट्र गावखेड्यांचा सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा। जर आम्ही ह्या गावगाडा चालवणाऱ्या सर्वजण एकत्र येऊन 3 दिवस बंद पाळून सुद्धा आमच्या मागण्यांचा विचार झाला नाही, ग्रामीण महाराष्ट्राचा विचार झाला नाही, गावखेड्यांच्या भल्यासाठी चांगले निर्णय घेतले नाहीत, ग्रामस्थांच्या हितासाठी शहरात मिळणाऱ्या सर्व सुखसोयी गावखेड्यात उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी सरकारने पुढाकार घेतला नाही, तर जानेवारीमध्ये आम्ही या सगळ्या संघटना एकत्र येऊन निश्चितपणे मुंबई येथील मंत्रालयावर ग्रामस्थांच्या, गावखेड्यांच्या अपेक्षा मोर्चा जो काढणार आहोत, त्यामध्ये लाखो लोक सहभागी होणार आहेत। त्यामुळे हा बंद म्हणजे फक्त एक इशारा आहे। पुढची बातमी, मंगळवारी नवी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक होणार आहे आणि या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या नाराजीवरती बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुद्धा यावेळी उपस्थित असतील। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची आहे। संभाव्य जागा वाटपावरती तसंच 5 राज्याच्या निवडणूक निकालावरती बैठकीत चर्चा होईल। मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत कोल्हापूर दौऱ्यावरती आहेत आणि मोहन भागवत यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं। या दर्शनादरम्यान पाऊण तास मंदिर सुरक्षेच्या कारणास्तव सर्वसामान्य भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं आणि मोहन भागवत काल कोल्हापुरात दाखल झाले होते आणि आज अंबाबाईचं दर्शन घेऊन ते पुढे रत्नागिरीला रवाना झालेत। मराठा आरक्षणासाठीच्या पुढच्या आंदोलनाची दिशा 23 डिसेंबरला ठरणार आहे आणि सरकारनं शब्द पाळावा असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत केलं। 24 डिसेंबरच्या आत आरक्षण द्यावं यावरती मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, तर थोडी वेळ वाढवून देण्याची मागणी गिरीश महाजनांनी शनिवारी केली होती। परिणामी नवा तिढा निर्माण होणार असल्याचं स्पष्ट झालंय। अंतरवाली सराटीतल्या बैठकीसाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येनं दाखल झाले होते, त्यामुळे एखाद्या जाहीर सभेचं स्वरूप या ठिकाणाला प्राप्त झालं।